आणि सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित कवी कवयित्री आणि काव्य रसिक, या स्पर्धेत परीक्षक म्हणून मी आलो प्रामुख्यानं या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलो. कारण अशा कवी संमेलनात परीक्षक होणं किती अवघड आहे हे मला आज समजलं. नव्याने जसं पडद्याच्या स्पर्धा असतात आणि एका सेकंदावर ते क्रम बदलतात, तसं मी तुम्हाला आता विनंती करतो की पुढच्या वर्षीपासून परीक्षकाचं काम AI वर सोपवा. कारण आता आम्ही आमच्या व्यवसायात सुद्धा आम्ही आता रोबोट वापरायला लागलो. बऱ्याच गोष्टी मानवी मानाच्या कक्षेच्या क्षमतेच्या पलीकडच्या असतात. तर तसं आजचं हे कवी संमेलन या इतक्या दर्जेदार कविता होत्या सगळ्याच. या नंबर लावणं, क्रमांक ठरवणं हे मानवी मनाच्या अगदीच्या बाहेर आहे. आणि त्यामुळे असं व्हायची शक्यता आहे की एखादा नंबर मागं पुढं व्हायची शक्यता आहे. त्याचं दुसरं कारण असं की सुरुवातीपासून आपण सगळेजण इथं आहात, म्हणजे आपणही उपपरीक्षक आहात, आपणही ठरवलेलं असेल कोण पाहिजे किंवा क्रम. आणि कदाचित माझी मतं आपली मतं जर जुळली नाही असं वाटायची शक्यता आहे की आमच्यावर अन्याय झाला किंवा असं वगैरे. तर तसं काही नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे एक कवितेचा अभ्यासक, आस्वादक आणि कवी म्हणून सर्व कवींचा सन्मान राखून त्यांच्या प्रतिभेला वंदन करून मी माझ्या प्रमाणात जे ठरवले ते मी नंतर जाहीर संयोजकांच्याकडे देईन. आजच्या या कार्यक्रमाचं विशेष मला आणखीन एक जाणवलं असतं की तुम्ही सर्व कवींना अतिशय सन्मानानं आणि त्यांच्या प्रतिभेचं जाण घेऊन त्यांना तुम्ही आज सर्वांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे मी सर्व उपस्थितांच्या वतीनं आणि संयोजकांचे आभार मानतो की महाकवी कालिदास यांच्या जयंतीच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम आहे. कारण याला स्पर्धात्मक रूप न देता एक उत्तम कवी संमेलन संपन्न झालं असं मी म्हणतो. किमान पात्रता असल्याशिवाय आपण कुठल्याही स्पर्धेत भाग घेतो. अगदी साधं उदाहरण म्हणजे पोहण्याचं उदाहरण घेऊ की आपण पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला त्याचा अर्थ आपल्याला पोहायला येते. आणि म्हणून एक नागपूरचे खावडे नावाचे कविभूषण आहे, त्यांनी अशी व्याख्या केली आहे की कवी हा बोलका काव्य रसिक असतो आणि रसिक हा अबोल कवी असतो. म्हणजे इतकाच फरक आहे काव्य रसिक आणि कवी यांच्यामध्ये, एवढाच फरक आहे. कवी बोलतो, काव्य रसिक बोलत. आणि आपण एक पायरी वर आलेले आहोत सर्वजण, तर आपण आपली प्रतिभा जपूया. मुळात काय आहे की जी भूमी आहे ती कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती यांचा संगम असलेली भूमी आहे. आणि इथं कविता साकार करणं याला एक विशेष महत्व आहे. आता नुकतीच टेंबे स्वामींची कार्यक्रम झाला, तर टेंबे स्वामींनी अनेक संस्कृत मराठी काव्यरचना या भूमीतच रचलेल्या आहेत आणि त्या आजही इथं नित्य नेमानं त्या प्रचारात असतात. किंवा इथं जवळ तेरवाड नावाचं गाव आहे, तिथं कवी मुक्तेश्वर होते, प्राचीन संत कवी मुक्तेश्वर एकनाथ संत नागपूर. तर त्यांच्या काव्यरचना त्यांनी या भूमीत बसून दिलेल्या आहेत आणि त्यांना तर प्रति कालिदास असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे या परिसरात आपण सर्वजण आलेलो आहोत. आता काव्य वाचन ही एक सेवा आहे, ही साहित्य सेवा आहे आणि ती आता आपण आपल्या शारदेच्या दरबारात सादर केलेली आहे आणि नक्कीच ती रुजू झालेली आहे. आणि तुमची प्रतिभा अशी उत्तरोत्तर भरत जाऊन अधिकाधिक तुम्हाला पुरस्कार मिळतो. आता पुरस्कार हा कसा असतो, तर पुरस्कार हा रसिक देत असतो, खरा पुरस्कार. कविता ही मुळात आत्मसुखायच असते. ती जेव्हा या हृदयीचे त्या हृदयी करते तेव्हा ती कविता मोठी व्हायला. माझी कविता जर माझ्याबरोबर अनेकांना आनंद देत असेल तर ती
कविता मोठी होतात. म्हणून मोठमोठ्या कवींची नावं का होतात तर त्यांची कविता अनेकांच्या हृदयामध्ये पोहोचलेली असते. आणि हा प्रतिभा ही अशी चंचल असते की बरेच मोठमोठे कवी सुद्धा लिहिता एखादी सामान्य कविता लिहितात आणि याच्या उलट एखादा नवखा कवी सुद्धा लिहिता अतिशय उत्तम कविता लिहून जातो. आणि म्हणून कवीपेक्षा कवितेला महत्व असतं. कविता ही कवीची निर्मिती असते, ती सृजनशील असते. म्हणून कविता आम्ही आता जेव्हा मार्क काढतो तेव्हा आम्ही दोन प्रकारे बघतो की त्याची सृजनशीलता, त्याची क्रिएटिव्हिटी कशी आहे, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग त्याचं सादरीकरण कसं आहे, हा दुसरा भाग. म्हणून कवी हा एकाच वेळी क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतो आणि परफॉर्मिंग आर्टिस्ट असतो. बऱ्याचदा असं होतं की एखादी कविता उत्तम असते परंतु तो कवी सादर करण्यात, स्वतःचीच कविता सादर करण्यात कमी पडतो आणि मग तो अपेक्षित तो परिणाम होत नाही. याच्या उलट काही व्यावसायिक कवी असतात, तुम्ही मंचावर बघितले असते की त्यांच्या कविता जर आपण वाचायला लागलो इतक्या सामान्य असतात पण ते अशा थाटात आणि अशा जोशात सादर करतात की ते वाक्याला टाळ्या घेतात. म्हणून आपली कविता कशी आहे आणि आपल्या कवितेचं पावित्र्य, आपल्या कवितेचं सामर्थ्य आपणच ओळखतो. कुठली कविता, मी माझी कविता एखाद्या अभिनयपटावर जर सादर केली तर तो चांगल्या प्रकारे करेल सुद्धा, परंतु ज्या कवीनं त्याच्या जन्मकाळात भोगलेले आहे त्याच्या तोंडूनच ती कविता ऐकणं हा एक वेगळा आनंदाचा भाग असतो. आणि तो सगळा भाग तुम्ही आम्हाला दिलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. कविता ही स्वयंभू असते, की आपण सांगतो की प्रस्तावना असू नये वगैरे वगैरे, कारण की कविता ही स्वतःपासून बोलत असते. ती कवीची उत्तम परिचय करता असते. कवीची ओळख दुसऱ्याकडे कोणी करून द्यायची गरज नाही. ती कविताच कवीची ओळख करून द्यायची. आणि त्या दृष्टीनं कविता ही कवीची प्रवक्ता पण असते. एकदा कविता तुमची लिहून झाली ती रसिकांची होती आणि तीच तुमच्या वतीनं बोलायला. म्हणून कविता ही कवीची प्रस्तावनाकार असते, परिचयकार असते आणि प्रवक्ताही असते. आता कवितेचे बरेच प्रकार आहेत. कवितेचे आशय तुम्हाला माहिती आहे सगळं, म्हणजे सांगायची गरज नाही. मी परीक्षकांच्या भूमिकेतून कसं याकडे पाहतो या दृष्टीने मी बोलतो की आकृतीबंधाच्या दृष्टीनं कवितेचे प्रकार असतात. 2 ओळीची, 3 ओळीची आहे, 4 ओळी असे आकृतीबंधाच्या दृष्टीनं असतात. विषयांच्या दृष्टीनं प्रकार असतात वेगवेगळे. सामाजिक आहे, स्त्री कविता, निसर्ग कविता. अभ्यासाच्या दृष्टीनं पुन्हा वेगळे प्रकार असतात. ओवी, अभंग, पोवाडा, गझल असे अभ्यासाच्या दृष्टीने असतात. आता जेव्हा आपण मार्क देतो तर सामाजिक जाणीवीची कविता म्हणजे श्रेष्ठ कविता काय नाही. कवितेचे प्रकार हे मूलतः वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यांची परस्परात तुलना होत नाही. प्रत्येक काव्य प्रकार हा आपापल्या जागी श्रेष्ठ असतो. उदाहरणार्थ आपण व्यवसायाला डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कुणी शिक्षक आहे, आमची परस्परात तुलना होत नाही. मी 4 डॉक्टरात माझी तुलना होईल परंतु डॉक्टर, इंजिनियर हे आपापल्या जागी सगळे श्रेष्ठ लोक आहेत. जसं कविता भाव कविता असो, विफल प्रेमानुभूतीची कविता असो, सफल प्रेमानुभूती असो, आज भक्तिरस प्रधान कितीतरी कविता होत्या, गझल होत्या, सामाजिक जाणीव चक्र होत्या, स्त्री जाणीव होत्या. ठरवताना ती कविता त्या मेरीवर भाव कविता तर ती विशुद्ध भाव कविता अशा दृष्टीनंच तिच्याकडे होत्या. की सामाजिक जाणीवच्या काय असे हे चुकीचंच आहे असं आपण ठरवलं. आणि म्हणून ही क्रिएटिव्ह परफॉर्मिंग अशी सगळी आर्ट आहे. आणि या कवितेनं तुम्हाला, मला सगळ्यांना आनंद दिलेला. आता मी या समारोप करताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. एक कवितेवरची माझी एक कविता सादर करून मी थांबतो. जुनीच कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे कवितेने काय दिले. मला काय दिले, तुम्हाला काय दिले, कशी का. कवितेने काय दिले, कवितेने प्राण दिले. कवितेने काय दिले, कवितेने प्राण दिले. थकलेल्या श्वासांना जगण्याचे भान.
थकलेल्या श्वासांना जगण्याचे भान दिले. कवितेने शब्द दिला, शब्दाला अर्थ दिला, अर्थाच्या पाठीशी प्रतिभेचा स्पर्श, अर्थाच्या पाठीशी प्रतिभेचा स्पर्श. कवितेने पंख दिले, कवितेने पंख दिले, व्यापक असे व्योम दिले. कवितेने पंख दिले, व्यापक असे व्योम दिले. घरट्याच्या कौलांना स्वप्नांचे रंग दिले. घरट्याच्या कौलांना स्वप्नांचे रंग दिले. कवितेने जागविले, कवितेने जागविले, कवितेने दिलविले. निजचित्ती रमण्याचे साधन कौशल्य, निजचित्ती रमण्याचे साधन कौशल्य. कवितेने दाद दिली रसिकाची दाद दिली. कवितेने साथ दिली रसिकाची दाद दिली. एकाकी वाटेवर छाये समसाथ दिली. एकाकी वाटेवर छाये समसाथ दिली. छाये समसाथ दिली. धन्यवाद.